नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। लक्षपूर्वक शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ पहा। लक्षात येईल कुठल्या जिल्ह्याचं नाव नाही आलं ते कमेंटला तिथे रिप्लाय दिला येईल। ठीक आहे, वळतो आता मेन मुद्द्याकडे। उद्या धुळ्यासह जळगाव, खान्देश, अकोला, अमरावती, नागपूर हा जो काही पट्टा आहे हा चांगला असणार आहे। जास्तही पाऊस इथे पडू शकतो। मलकापूर असेल, जळगाव जामोद असेल, खामगाव पट्टा असेल, वाशिम वगैरे पट्टे असतील, नागपूर पर्यंत या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये उद्या पावसाला सुरुवात होते। याच 11 तारखेला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्हा, पुणे, ठाणे, पालघर, मुंबईसह जोर वाढतोय। त्यानंतरची परिस्थिती लातूर जिल्हा, धाराशिव, बीड जिल्हा, पंढरपूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यातही चांगल्या पावसाला सुरुवात होते। आणि मी तुम्हाला पहिल्या वेळेसच हे सगळं विश्लेषण चांगल्या पद्धतीने समजून सांगितलंय की 11 पासून ते 15 पर्यंत महाराष्ट्र व्यापणार आहे, ना की 11ला, ना की 12ला, ना की 13ला। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि जे बोलायचं आहे ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये बोलत चला, दुसऱ्यांच्या अंदाजाखाली बोलू जाऊ नका। आणि माझ्या मित्रांनाही विनंती आहे, तिकडल्या कमेंट मला कतई पाठवू नका। आता आपलं जे आहे ते पुढे चालू राहणार आहे। त्या लोकांची नावं सुद्धा आता घ्यायची नाहीत, ठीक आहे, कारण की पेटलंय तर उगाच काय तेल टाकायचंय। उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळचा हा जो काही पट्टा आहे यातल्या सर्व तालुक्यामध्ये उद्या चांगली सुरुवात होणार आहे। आज भोकरदन, जाफराबादमध्ये, सिंदखेड राजामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झालाय। आणि पाण्याच्या थेंबाची जाडी सुद्धा, हे पण लक्षात घ्या, उष्णता आहे थोडी मोठी राहणार आहे। 10 मिनिटं जरी पडला, 20 मिनिटं जरी पडला किंवा 25 मिनिटं जरी पडला तर चांगलाच होणार आहे। आज काही ठिकाणी चांदणेतून पाऊस झालाय भोकरदनच्या काही भागांमध्ये, आणि अजूनही बरेचसे भाग बाकी ते उद्या चांगले कव्हर होतील। मग लक्षात घ्या, उद्या खानदेश, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी उद्या चांगली सुरुवात होते। ज्या मराठवाड्याला आज भकास वातावरण होतं, उद्या झकास वातावरण राहणार आहे। दुपारनंतर काही ना संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंतही चालू शकतं। आणि हेच 4-5 दिवस जे पिकं सुकतायत त्याला एक चांगला आधार मिळणार आहे। आणि लक्षात घ्या, विहिरीच्या, नदीच्या, नाल्याची गोष्ट ह्या व्हिडिओमध्ये मी कधीच केली नाही, मागच्या पण नाही केलेली। ती केलेली केव्हा आहे? ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे, मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। बाकी सविस्तर सांगायचं झालं तर मराठवाड्यात एकंदरीत सर्व जिल्ह्यात ह्या 3 दिवसात पावणी आहे। पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा ह्या 3-4 दिवसात सर्व भाग आहे। खानदेशही देखील सर्व भाग आहे आणि मराठवाडा, विदर्भ देखील सर्व आहे। उद्या जे पाऊस होणार आहे ते सुरुवातीला सांगितलंय। धुळे, खानदेश, नंदुरबार, शहादासह नाशिक जिल्हा, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावतीसह नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदियासह यवतमाळमध्ये या पावसाची व्याप्ती वाढते। आणि अलीकडा जो काही भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा, पैठण, गंगापूर, वैजापूरसह या भागामध्ये राहुरी, नेवासा पट्ट्यासह पाथर्डी पट्ट्यात सुद्धा याची जोर वाढणार आहे। पाऊस फटकाऱ्यांचा, सटकाऱ्याचा किंवा जोरदार प्रवासाचा असणार आहे, तर काही ठिकाणी दमदार पिकांना पाहिजे तेवढाच आहे। सांगलीच्या उत्तर भागात बरी सुरुवात आहे, पूर्व भागात देखील चांगली सुरुवात आहे। कोल्हापूर थोडा कमी अधिक प्रमाणात आहे, पण सोलापूर जरा बरा आहे। बार्शी, धाराशिव पट्टे, लोहारा खुर्द पट्टे, अंबाजोगाई, केज, धारूर, माजलगाव हे देखील पट्टे, आष्टी, परतूर, घनसावंगी पट्टे सुद्धा उद्या आहेत। मंठ्यासह जिंतूर, परतूर, परळी हे देखील भाग आहेत। पालम, पूर्णा, नांदेड पट्टे सुद्धा आहेत। धर्माबादसह दिलगूर पट्टा, शिरूर अंतपाल पट्टा, त्याबरोबरच जे काही उदगीर भाग आहे, अहमदपूर भाग आहे, यांना सुद्धा उद्या चांगला पाणी आहे। आता तुम्ही म्हणाल एकाच दिवसामध्ये सगळ्यांचीच नाव घेतली मग सगळ्यांना पडणार आहे का? सगळ्यांना पडणार, पण सगळ्यामधले काही भाग उद्याही सोडेल, परवाही सोडेल, मग राहिलेल्या 14-15 ते भाग कव्हर होतील। असा प्रकारचा हा पाणी आहे। आणि ह्या पाणी उद्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये संध्याकाळपर्यंत पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। त्याचबरोबर हे झालं उद्याच्या 11 तारखेचं पावसाचं गणित, जे महाराष्ट्र उद्या पाहणार आहेत उद्याच्या ह्या लाईव्हच्या टायमिंग पर्यंत।
त्यानंतर 12 तारखेला अहिल्यानगरकडे प्रवास कायम असेल, लातूरकडे प्रवास कायम असेल, नांदेड असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इकडे देखील कायम आहे. धुळे नंदुरबारचा थोडा कमी होईल, कारण की पहिल्या दिवशी बरा आहे, दुसऱ्या दिवशी वाऱ्यामुळे थोडा कमी होईल. 14 तारखेला परत नागपूर, चंद्रपूर, वर्ध्यामध्ये जास्त पाऊस होईल. काही ठिकाणी ओढ्याला पण पाणी येईल अशी पद्धत वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. अमरावतीच्या पूर्व भागामध्ये वर्धा जिल्हा, यवतमाळ, हिंगणघाटच्या काही भागांचा हा समावेश आहे. सगळ्या गावांच्या वड्याचं पण नाही येणार, पण अनेक ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. परत 14 तारखेला लातूर जिल्हा, बीडसह जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरला वारे आणि त्यामध्ये पाऊस हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. मात्र चंद्रपूरला काही गावांच्या विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटवणारी तारीख म्हणजे 14 तारीख आहे. सचिन कडू सर, आपल्या अहिल्यानगरच्या सारोळ्या कासारमध्ये उद्यापासून सुरुवात होऊन जाईल. त्यानंतर 15 तारीख सुद्धा नांदेड, परभणी जिल्ह्याला मोठी राहणार आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया भाग आहे. लातूर, बीडसह महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहील. मध्यम दमदार चांगल्या पद्धतीचा आहे. पश्चिम महाराष्ट्राला पिकांपुरता ते दमदार ते काही ठिकाणी एखाद दोन ठिकाणी चांगलाही सटकारे पडतील अशा ह्या पावसाचा स्वरूप आहे. आणि एकंदरीत चित्र 16 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूरसह पाऊस आहे. आणि हे सत्र जे आहे कानेकोपरे का होईना चालूच राहणार आहे. पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला फक्त 11 ते 15 पर्यंत जोर चांगला आहे. थोडाफार होत राहील त्या काळातही, कारण की पुण्याचा, नाशिकचा, मुंबईचा पाऊस त्या काळामध्ये वाढणार आहे. पण यानंतर 18 पासून सुरुवात पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात होईल. 18 किंवा काही ज्यांना 17 सांगितले असेल त्यांना 18, कारण की मी पहिलेच सांगतोय. अंदाज आहे 1-2 दिवसाचा फरक पडेल, पण असे मोठे मोठे फेका नाही मारणार. 2027ला दुष्काळ पडणार आहे आणि तो दुष्काळ सांगणारच सांगतोय की एवढा मोठा भीषण दुष्काळ असणार आहे की खूप भीषण. पाहूयात त्यानंतर बी. 17 तारखेपासून सुद्धा पावसाचा जोर छत्रपती संभाजीनगर, धुळे, मालेगाव, जळगाव मध्ये वाढतोय. म्हणजे बघा, पाऊस अशा प्रकारचा आहे उद्यापासून की जवळपास 8-10 दिवस महाराष्ट्रामध्ये वातावरण हे पावसाचं मध्यम दमदार असणार आहे. जेवढे दिवस खंड सांगितला तेवढे दिवस वातावरण हे सक्रिय असणार आहे. पहिले 5 दिवस म्हणजे 11 ते 15 दरम्यान पाऊस हा चांगला होणार आहे आणि नंतर थोडा कमी होत परत 17-18 पासून तो वाढणार आहे. आणि येणाऱ्या 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी जास्त प्रमाणात सुखावलेला असेल, तर अनेक शेतकरी कंटाळलेला पण असेल पावसाला. ही अशी प्रकारची स्वरूप आहे. 4-2 कमेंट घेईल आणि व्हिडिओला पूर्ण विराम देईल. श्रीगोंदा उद्यापासून आहे. वैजापूरला मोठ्या थेंबाचं पाणी सध्या नाहीये, पण उद्यापासून पिकांना चांगला दिवस आहे. म्हणजे ते थेंब पण राहतील मोठे, एखाद 2 ठिकाणी अन्यतुम देखील होईल आणि अशा प्रकारची कंडिशन आहे. त्यामुळे 11 ते 15 पर्यंत आम्हाला नाही झाला, आमच्या भागाला सोडलं, हे कमेंट करायच्याच नाहीयेत, कारण की तुम्हाला 4-5 दिवस त्यामध्ये सांगितलेले आहे. आणि लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये पावसाचं गणित हे एवढंही बिघडलेलं नाही, हे तुम्हाला ह्या काळामध्ये कळून जाईल. आणि सातोणा बुद्रुक उद्या सुरुवात होते दादा. शेलो उद्याच. अहमदपूर उद्या चांगला आहे, काही ठिकाणी जास्त पण होईल. चालेल. आज भोकरदन, जाफराबाद, सिंदखेड राज्यामध्ये अनेक ठिकाणी झालाय, काही ठिकाणी सोलापूरचे पण व्हिडिओ आलेत. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.